माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहे. 6 वर्षांपूर्वी हे विधान केलं होतं शरद पवारांनी. पार्थ पवारांनी तेव्हा सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. या कृतीवर शरद पवारांना माध्यमांनी विचारलं तेव्हा शरद पवारांनी हे विधान केलं होतं. माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही, हे विधान बोचरं होतं. नव्याने राजकारणात करिअर करू पाहणाऱ्या पार्थ पवारांचं राजकारणच संपवण्यासारखं होतं. पवारांच्या या विधानानंतर अगदी हेच चित्र पुढे तयार झालं. ज्याप्रमाणे राहुल गांधींच्या मागे पप्पू असल्याचा टॅग बसला, त्याचप्रमाणे अपरिपक्वतेचा टॅग पार्थ पवारांवर बसला. बरं, राहुल गांधींना हा टॅग लावण्यामागे विरोधक होते, पण इथे तर स्वतः शरद पवारांनीच पार्थ पवारांचं राजकारण सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या मागे हा टॅग लावून त्यांचं राजकारण मर्यादित केलं होतं. या विधानानंतर मात्र बरंच पाणी पुलाखालून गेलं. अजित पवारांनी बंड केलं, राष्ट्रवादी पक्ष हातात घेतला, विधानसभेत राष्ट्रवादी आपलीच यावर शिक्कामोर्तब केलं. मात्र या सर्व घडामोडीत पार्थ पवारांचं राजकीय करिअर सुरू होत नव्हतं. मावळचा पराभव, शरद पवारांनी जाहीरपणे केलेला पाणउतारा आणि मुंडवा जमीन घोटाळा हे डागच पार्थ पवारांना लागले होते. पण याच पार्थ पवारांचं दुसरं वर्जन लोकांना अजित पवारांच्या मृत्यूनंतर दिसू लागलंय. ज्या शरद पवारांनी पार्थ पवारांचा उल्लेख अपरिपक्व म्हणून केला होता, त्याच पवारांना गेल्या महिन्याभरात पार्थ पवारांनी डाव दाखवल्याचं बोललं जाऊ लागलंय. नेमकं पार्थ पवारांनी शरद पवारांना धोबी पछाड कसा दिलाय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर अगदी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे पार्थ पवारांचा राजकीय श्रीगणेशास पराभवातून झाला. पार्थ पवार 2019 साली मावळमधून लोकसभा लढवण्यासाठी उत्सुक होते. त्याच वेळी शरद पवार देखील माढ्यातून लोकसभा लढणार होते. वास्तविक पवारांचा पराभव करण्याची यंत्रणाच तेव्हा माढ्यामध्ये आखण्यात आली होती. मोहिते पाटील गटाने पलटी मारली होती. अशा वेळी माढ्यातून पराभवाच्या भीतीतून पवारांना माघार घ्यावी लागणार होती. पण मुरलेल्या शरद पवारांनी निवडणुकीपूर्वी पराभवाच्या शक्यतेने आपण माघार घेत आहोत हे कबूल केलं नाही. या उलट आपल्या माघारीचं कारण त्यांनी पार्थ पवारांच्या माथी मारलं. एकाच घरातून किती लोक निवडणूक लढवणार असा प्रश्न विचारत पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं. पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध आहे हे चित्र पवारांच्या या पहिल्या विधानानंतरच तयार झालं. पर्यायाने मावळमध्ये शरद पवार गट तसा पार्थ पवारांच्या निवडणुकीपासून अलिप्तच राहिला. आता या गोष्टीचा पैरा आत्ता फिडला असंही आपल्याला म्हणता येतं, कारण आज राज्यसभेवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आहेत, लोकसभेत सुप्रिया सुळे आहेत. अशा वेळी देखील पवारांनी मवियाकडून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात यावेळी शरद पवारांना एकाच वेळी किती पवारांनी निवडणूक लढवायची हा प्रश्न पडला नाही. नियतीचा डाव यावेळी पार्थ पवारांच्या पारड्यात गेला आणि एकाच वेळी किती पवार निवडणूक लढवणार हा प्रश्न आता शरद पवारांना विचारला जाऊ लागला. अर्थात हे का झालं तर अजित पवार गटाने कोणतीही तडजोड न करता पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने. इथे पडद्यामागून राजकारण घडत होतं. सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. मंत्रीपदावर विराजमान झाल्याने नियमानुसार त्यांना पुढच्या 6 महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य व्हावं लागणार आहे. बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढवतील हे जवळपास निश्चित आहे. अशा वेळी सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकल्या असत्या. जर शपथविधीनंतर तात्काळ सुनेत्रा पवारांना राजीनामा दिला असता तर नेमकं काय झालं असतं ते पाहिलं की पार्थ पवारांचे डावपेच समजून येतात. जर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी दिला असता तर त्या रिक्त जागेची देखील निवडणूक लागली असती आणि अजित पवार गटाच्या कोट्यातून 2 जागा रिक्त झाल्या असत्या. अशा वेळी विलिनीकरण आणि शरद पवारांना या अधिकच्या एका जागेवरून राज्यसभा देण्याच्या चर्चा झडल्या असत्या. तसा नैतिक दबावच अजित पवार गटावर आला असता. सध्या पार्थ पवारांचं नाव असल्याने पवार गटाकडून नैतिक दबाव कमी होता. मात्र पार्थ पवारांसहित अजून एक जागा अजित पवार गटाच्या वाट्याला असती तर मात्र इथे शरद पवारच असावेत असा सूर निर्माण झाला असता. हे होऊ न देण्यासाठीच पार्थ पवारांच्या सूचनेवरून सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही. पर्यायाने मवियाशिवाय दुसरा पर्याय शरद पवारांसमोर उभा राहिला नाही. विलिनीकरणाचा फास अजित पवार गटाच्या भोवती पवार गटाने आवळला होता. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांना टार्गेट करून अजित पवार गटाच्या नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची पवार गटापुढे निर्माण झालेली संधी. एकीकडे रोहित पवारांचे आरोप तर दुसरीकडे विलिनीकरणाच्या चर्चा अशा दुहेरी रणनीतीत अजित पवार गट अडकलेला होता.
आणि त्याला उत्तर मिळालं ते राज्यसभेच्या निवडणुकीत. राज्यसभेपर्यंत कोणतीही तडजोड अथवा माघार घ्यायची नाही अशी यंत्रणा अजित पवार गटाकडून आखण्यात आली. पर्यायाने अजित पवार गटातून शरद पवारांसाठी देखील तडजोड होणार नाही याची कल्पना आल्यानंतर शरद पवार गटाने माघार घेतली आणि पुन्हा मवियाला साथ घातली. अर्थात या नैतिक प्रेशरमध्ये उद्धव ठाकरेंना तडजोड करावी लागली, पण मविया सोबत राहणार असा शब्द त्यांनी शरद पवारांकडून घेतला. या राजकारणामुळे नेमकं काय झालं तर विलिनीकरणावर कायमची फुली मारण्याची वेळ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर आली आणि ती आली मुळातच पार्थ पवारांच्या पुढाकारातून राज्यसभा न सोडण्याच्या निर्णयामुळे. अर्थात या राजकारणाची सुरुवात देखील कालच्या निवडणुकीपासून झालेली नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पार्थ पवारांनी ज्या प्रकारे शरद पवारांचं राजकारण टॅकल केलं आहे ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरतं. शरद पवारांकडून आलेला पहिला डाव होता तो विलिनीकरणाचा. जवळचे लोक सांगतात की सुनेत्रा पवार अजित पवारांच्या जागी विराजमान होणार हे पार्थ पवारांनी अगदी पहिल्याच दिवशी ठरवलं होतं. त्याचं कारण देखील शरद पवार गटाची चलबिचल होतं. त्यातून पक्ष टेक ओव्हर करण्याची रणनीती पार्थ पवारांनी भेदली आणि दिल्लीच्या नेतृत्वाकडे सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब करावं अशी विनंती केली. इथूनच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इतर नेते ऍक्टिव्ह मोडमध्ये गेले आणि सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला. त्याच दिवशी शरद पवार पत्रकारांसमोर आले आणि आपली अस्वस्थता त्यांनी मांडली. यामागे कुठेतरी शरद पवारच आहेत अशा चर्चा सुरू झाल्या. भाजपने पार्थ पवारांना शपथविधीसाठी थांबवू नये अशा सूचना केल्याची पुडी देखील यावेळी सोडण्यात आली. पण यापैकी काहीच खरं नव्हतं. खरी गोष्ट एकच होती, ती म्हणजे बारामतीत थांबून संवाद ठेवणं आणि शपथविधी पार पाडणं. एकदा सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडून द्यावा हीच एकमेव रणनीती. त्यातूनच पार्थ पवारांनी संवाद ठेवला. तिकडे शपथविधी झाल्यानंतर मात्र शरद पवार गटातून इतक्या लवकर शपथ घेण्याची गरज नव्हती अशी टीका करण्यात येऊ लागली. वास्तविक शरद पवारांचं राजकारण समजणाऱ्या पार्थ पवारांच्या भूमिकेतूनच सुनेत्रा पवारांचा शपथविधी तात्काळ पार पडला होता. दरम्यानच्या काळात पार्थ पवार शरद पवार या भेटी होऊ लागल्या आणि विलिनीकरण होणार असं बोललं जाऊ लागलं. पण इथेही पार्थ पवार चकवाच देत होते, कारण डायलॉग होतोय असं चित्र टीव्हीवर उभं राहत होतं, पण प्रत्यक्षात तसं काहीच घडत नव्हतं. ना सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला, ना पार्थ पवारांनी आपली राज्यसभेची उमेदवारी मागे घेऊन शरद पवारांना संधी देण्याची भूमिका मांडलेली. पार्थ पवारांनी आपला स्वतःचा डाव शाबूत ठेवला आणि राज्यसभेची निवडणूक जवळ येऊ लागताच तो बाहेर काढला. पर्यायाने इच्छा नसूनही पवारांना पुन्हा मवियाकडे झुकावं लागलं. थोडक्यात जे शरद पवारांनी कवळीची किंमत देत नाही ते अपरिपक्व आहेत म्हणून पार्थ पवारांच्या राजकारणाची सुरुवात केली, त्याच पवारांना मतांची किंमत दाखवण्याचा कार्यक्रम पार्थ पवारांनी केल्याचं दिसतं. पार्थ पवारांच्या या खेळीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.